आणि लोकसभेमध्ये काही वेळातच या विधेयकावर मतदान होईल। त्या संदर्भातल्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण त्या अगोदर आता पाहूयात राज्यातली महत्त्वाची बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर होते। दौऱ्याला सुरुवात झाल्यापासून ते दौरा पूर्ण होईपर्यंत अजित पवारांचा पारा चांगलाच चढलेला होता। समोर येईल त्या प्रत्येकाला दादा नीट फैलावरच घेत होते। बीडच्या पोलिसांपासून ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत दादांनी एकालाही सोडलं नाही। पण ज्या धनंजय मुंडेंमुळे दादांना बीडचा कारभार हातात घ्यायला लागला, ते मात्र दादांचा रुद्रावतार पाहायला बीडमध्ये गेलेच नाहीत। ते बसले इकडे मुंबईमध्ये। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आलं आणि बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा अजित पवारांनी आपल्याकडेच ठेवली। मग मुंडेंचा राजीनामा झाला, पण दादा पालकमंत्री झाले काय आणि धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं काय? बीडच्या परिस्थितीत यामुळे काडी मात्र फरक पडत नाही। अगदी रस्त्यापासून ते पार जेल पर्यंत बीड मधले मारहाणीचे प्रकार काही थांबत नाहीयेत। आता या सगळ्याला जर आळा घालायचा असेल तर दादांचा फक्त हा रुद्रावतार नक्कीच पुरेसा नसणार आहे। आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात। विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बीड जिल्ह्यातल्या राजकारणावरून केलेली टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय। कारण आज सकाळी बीडमध्ये दाखल झाल्यापासूनच अजितदादांनी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकालाच धारेवर धरलं। आता हेच बघा ना, दादांनी हेलिकॉप्टरमधून पाय बाहेर ठेवला रे ठेवला आणि आधी पोलिसांची परेड घेतली। आता तिथून पाय काढणार तोच दादांना प्रशासकीय अधिकारी दिसले। मग दादांनी जाता जाता त्यांनाही डोस दिले। विभागीय पॉवर गटाच्या याच्यामध्ये त्याचा प्रवेश त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्यात तुमच्या दुपारपासून मी केलं। परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही। आत्ता ते तुम्हाला सांगतील 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात, तर 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिलेत। विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे, असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले। अधिकाऱ्यांना टार्गेट देऊन दादा मार्गस्थ झाले आणि राष्ट्रवादीच्या युवा संसद मेळाव्यात पोहोचले। तिथेही दादांचा पारा गरमच होता। दादांनी मंचाचा ताबा घेतला। सगळ्यात आधी तावडीत सापडले ते संवाद मेळाव्याचे आयोजक आणि त्याचं कारण ठरलं आदर सत्कार आणि हार तुरे। येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल, पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते। याला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही, आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर। सुरती चिन्ह काही देऊ नका। कर्मधर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। अजितदादांनी मग मुख्य मुद्द्याला हात घातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या झालेल्या नाचक्कीवर बोट ठेवलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे। त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला, तुम्हाला वाटेल मी डिलीट केला आता काय कुणाला कळतंय,
तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळं रेकॉर्ड येते, ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे, सगळे मेसेजेस तिथे येतात। या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्लं बाहेर निघतात। कृपा करून मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायर मध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा, हे असलं नाही चालणार। दादांनी या मंचावरून राष्ट्रवादीच्या युवकांना काही सल्ले दिले। कार्यकर्ते घेत असताना त्यांचा रेकॉर्ड आधी तपासा। आपल्या चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला अजिबात नकोयत। तेढ निर्माण होईल अशा पोस्ट अजिबात करू नका। दादागिरी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। धागेदोरेही जरी सापडले तरीही कारवाई होणारच। दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही। ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। वेगवेगळी बाहेर निघताय त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल। उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तोही खपून घेतला जाणार नाही। पण दादांचे हे सल्ले जरी त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनी ऐकले असतील, पण तेच ऐकून घेण्यासाठी दादांचे माजी मंत्री धनंजय मुंडे मात्र बीडमध्ये नव्हते। धनंजय मुंडेंनी आपण उपचारासाठी मुंबईला आल्याचं ट्विट टाकलं आणि मोकळे झाले। पण प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांनी बीडचं कामकाज आपल्याच हातात घेतलंय का? संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे झालेली नाचक्की पुसून काढण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का? धनंजय मुंडेंना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी दादांनी बीडमध्ये संवाद मेळावा घेतला का? आणि धनंजय मुंडेंना बीडमध्ये न थांबण्याचा सल्ला अजित पवारांनीच दिला होता का? पण आधी संतोष देशमुख हत्या, मग सतीश भोसले उर्फ खोक्याचं प्रकरण आणि त्यानंतर धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे यांच्यातली न्यायालयीन लढाई। त्यामुळे पक्षीय पातळीवर झालेली राष्ट्रवादीच्या प्रतिमेची हानी खूप मोठी आहे आणि त्यामुळेच दादांनी तरुणांना मार्गदर्शन करण्यापासून बीडला सावरण्यास सुरुवात केली। विनोद जिरे, NDTV मराठी, बीड।